आणि त्याचबरोबर महेश भोईर याने जिंकलेली रक्कम घेण्यासाठी यायचं आहे. त्याला 3 षटकारासाठी 1500 आणि सुभाष भोईर यांच्याकडून 1000 असून एकूण रक्कम 2500चं पारितोषिक. त्याचबरोबर संतोषजी मस्कर यांना आम्ही इथं बराच काळानंतर स्मार्ट दिसत आहेत. चला टॉससाठी यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. आदाई संघाचा आपला टेंबोडे संघाचा कर्णधार आणि खिडूपाडा संघाचा कर्णधार. खिडूपाडा 40+ पहिल्या ग्रुपमधील दुसरी मॅच आपण पाहतोय. खिडूपाडा 40+ वर्सेस टेंबोडे 40+. दादा भोईर आणि टेंबोडे संघाचा कर्णधार निवृत्ती दादा भोईर. महेश भोईर यांना रोख रक्कम 1000चं पारितोषिक देत असताना प्रकाशजी खाडेकर 1500 रुपये. 500 चला टॉसकडे बोलतोय आपण. टॉससाठी इथे दादा भोईर आणि निवृत्ती भोईर न्यू कॅप्टन भोईर वर्सेस ही मॅच रंगणार आहे. टेंबोडे 40+ वर्सेस खिडूपाडा 40+. आदाय वलभ विभागातील अध्यक्ष मान्य श्री रुपेश दादा उलवेकर यांच्या शुभ हातचे टॉस होतोय. टेंबोडे 40+ आणि आपण खिडूपाडा 40+ या दोन संघांमध्ये.
लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. आपण मॅचकडे वळतोय. टेंबोडे 40+ वर्सेस खेडूपाडा 40+. टेंबोडे संघाने टॉस जिंकले, आमंत्रित केलं खेडूपाडा संघाला फलंदाजीसाठी. अंपायरनी लगेच ताबा घ्यायचा आहे, स्पीडअप करायचं आहे, कारण स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. मान्य श्री दीपक दादा उलवेकर पाले बुद्रुक यांचं आगमन होत आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टेंबोडे टीम टाइम वेस्ट करताय आपण. पडगे संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचे आलेत. किशोर पाटील आपण पाहतो, संतोष भोईर, लव भोईर, प्रीतम पाटील, सुभाष ठाकूर, निलेश भोईर आतापर्यंत उपस्थित झाले. मला वाटतं अशोक भोईर थोड्याच वेळात, रामदास भोईर, त्यानंतर कृष्णा भोईर, मिन्नाथ भोईर यांचंही आगमन आपल्याला पाहायला मिळेल. पडगे टीमचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. अविनाश दादा उलवेकर यांना पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना. मॅचकडे वळूया आपण. टेंबोडे टीमने पहिलं टॉस जिंकलंय आणि आमंत्रित केलंय खेडूपाडा संघाला. चला फिल्डिंग सजवा. आणि स्वतः सुभाष भोईर आपण पाहतोय फिल्डिंगसाठी, म्हणजे कमी तिथे आम्ही क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. कारण आपल्या आयुष्यामध्ये कामामधून आपल्या कर्तव्यामधून वेळ मिळाला नाही, पण आज टाईम मिळालाय तर खेळण्याची संधी सोडू नये. आज टेंबोडे टीमसाठी नक्की क्षेत्ररक्षण करत असताना सुभाष भोईर या स्पर्धेचे आयोजक यश सुभाष भोईर यांचे पिताश्री आपण पाहतोय प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण ही स्पर्धा पाहतोय. संतोष भोईर आपण त्यांनाही पाहतोय आज फिल्डिंग करत असताना. संतोषजी भोईर, संतोषजी भोईर, सुभाष भोईर, विलास पाटील, निवृत्ती भोईरला आपण पाहतोय. त्यानंतर संतोष मस्कर, शरद भोईर, निवृत्ती भोईर, शंकुनाथ गडगे आणि मात्र अमित कडव खजिनदार आहेत. कारण पैसे त्यांच्याकडे, त्यांच्याशी गोड बोललंच पाहिजे. खजिनदार महत्त्वाची भूमिका असते. मकरंद मस्कर आपण पाहतोय. जेव्हापासून खजिनदार झाला अमित कडव तेव्हापासून थोडं कडू झाल्यासारखं वाटतंय. प्रेम कमी होत चाललंय. आणि जर तुम्ही गोड आहात तर मात्र संध्याकाळी भेटा. बोलूया मॅचकडे. मॅच इज ऑन. पहिला चेंडू दादा भोईर लॉफ करण्याचा प्रयत्न. कनेक्टिंग प्रॉपर आहे, टायमिंग साधलंय, बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. चौकार. आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आशिष कडू यांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आमचे मित्र दीपक दादा उलवेकर आपले स्वागत आहे. रवींद्र उलवेकर आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि रायगड जिल्हा युवा मोर्चाचे विद्यमान युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराजदादा मातेसाहेब आपले स्वागत आहे. पहिला चौकार, त्यानंतर एकेरी आणि आता मात्र निर्धाव चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज, आय थिंक मनोज स्ट्राईकला आहे. मनोहर एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय. शंकुनाथ गडगे, चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ आणि चांगलं कनेक्शन. आणि काय घडलंय, कॅच मात्र सुटली आहे. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न मनोहरचं मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. आणि एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 7.
आता मात्र काय घडलंय, चांगलं झेल होतं आणि तो सोपा झेल जमिनीला दान केलंय आणि आता मात्र कुठेतरी प्रेशर बिल्डअप करण्याचं काम इथे क्षेत्ररक्षकावर नक्की आला असेल. 4 चेंडू फेकलेत, 7 धावसंख्या खर्च केल्यात. शंकुनाथ घडगे एक सेट गोलंदाज ज्याला म्हणतो या विभागातील खूप चांगलं ऑलराऊंडरमध्ये नाव गणला जातो तो शंकुनाथ घडगेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज मनोहर. टेंबोडेच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर त्याला 300 रुपयाचं पारितोषिक होतं. पहिले 300 रुपये खिशात गेले असते मात्र कॅच ड्रॉप झाली. मनोहर मात्र घरून नशीब घेऊन आलाय. लगातार 2 चेंडूमध्ये दोन्ही कॅच ड्रॉप झाल्या. आता मात्र शंकुनाथ सुभाष शेठ भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक. दिनेशजी खानावकर यांचं आगमन झालं, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि चांगला चेंडू कमबॅक. त्रिफळाची आपण पाहतोय झाला तो म्हणजे मनोहर बॅक टू पॅव्हिलियन. निलेश शेठ भोईर खिडूकपाडे यांचं आगमन झालेलं आहे. निलेश या युवा नेते भारतीय जनता पार्टी, स्वागत आहे आपलं. ओटू प्रीतम पाटील. धन्यवाद महागुरु. जसा मनोहर परतला ते जागा सांभाळण्यासाठी रणधीर ब्राईन लारॉफ खिडूकपाडा असं म्हटलं जाईल, कारण एक छोट्या हाईटचा प्लेअर आहे मात्र त्याचं शॉट्स खूप मोठमोठे असतात आणि या लीग्स मॅचेसमध्ये खूप फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आता मात्र पिचवर जातोय. स्ट्राईकला पण पाहतोय दादा भोईर ज्याने कित्येक वर्ष आपली दादागिरी प्रस्थापित केली. तो दादा भोईर आणि स्ट्राईक समोर गोलंदाज निवृत्ती भोईर. दोन्ही कर्णधार आमने सामने आपण पाहतोय. दादा भोईर निवृत्ती भोईर. काय घडणार येणार 6 चेंडूमध्ये? पहिल्या 6 ओव्हरचं जर समीकरण पाहिलं तर 7 धावा खर्च करून महत्त्वाची मनोहरची मात्र विकेट प्राप्त केली शंकुनाथ घडगेने. निवृत्ती भोईर ऑन अ बॉलिंग ट्रॅक, द प्राईड ऑफ पनवेल असं म्हणता येईल निवृत्ती भोईरला, ज्याने PT उषा, पिलू वालकंटी, टेका परवील उषा यांच्या अंडरमध्ये ट्रेनिंग घेतली ॲथलीट म्हणून आणि आता मात्र त्याच्या पहिल्या बॉलचा समाचार घेतलाय, लॉफ केलाय षटकारासाठी आणि धावसंख्या शॉर्ट चेंडू पहिलाच लॉफ केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, षटकार आला आणि पहिल्या षटकाराने धावसंख्येमध्ये वेग आलं. दादा भोईर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फंबल झाला यष्टीरक्षक, मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळेल संतोष शेठ भोईर यांच्या माध्यमातून. कित्येक वर्ष स्पॉन्सरशिप केली, ओपन संघांना खेळवलं या संतोष भोईर टेंबोड्याने आणि आता मात्र मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना संतोष शेठ भोईर. चांगलं चेंडू अर्जुन भोईर यांना मिस नक्की करतो, तेही स्पॉन्सर होते ओपन टीमचे, म्हणजे सुभाष भोईर, संतोष भोईर आणि अर्जुन भोईर. आणि आता मात्र पुन्हा त्याच दिशेने त्याच टाईपमध्ये डिक्टो डुप्लिकेट 6. आणि 30 ताकद.
बॅटिंग होतीये, मनोरंजन होतंय प्रेक्षकांचं. आणि आता मात्र सावा चेंडू आणि मात्र टॅप केलाय, परत मिस फिल्डिंग, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. आणि या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ते म्हणजे किती 36. आता मात्र धावसंख्या 35 पाहतो. या ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केल्या. शंकुनाथने 7 धावा खर्च केला होता, 1 विकेट. आणि मात्र दादा भोईर केलेली कत्तल, मात्र निवृत्ती भोईरला पूर्ण झोडून काढलंय. ज्या पद्धतीने 28 धावा खर्च केला, बॅक टू बॅक 3 6 पाहायला मिळाले. ओव्हरमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. तो मात्र थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. आणि धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 35. बॉलिंग ट्रॅकवर येतोय मकरंद, ज्याने लीग मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याचं मात्र आता थोडं प्रमोशन झालंय. समोर फलंदाज रणधीर भोईर, किडूपाडे संघाचं. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक. आपण अंपायरचं डिसिजन मान्य करावं लागेल, कारण अंपायरने डिसिजन घेतलंय. आता मात्र पहिला चेंडू थोडंसं बाउन्सी आपण विकेट मानता येईल, मात्र अंपायरने दर्शवलं निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडूने दुसरा चेंडू, कनेक्शन प्रॉपर नाही, टायमिंग चुकलाय. शंकुनाथ गाडी तिथे सज्ज आहे आणि शंकुनाथ चुकी करणार नाही. रणधीर भोईर बॅक टू पॅव्हिलियन. जेवढे संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणारे, विनामूल्य स्पर्धा. महत्वाचं बघा की 20,000 पारितोषिक होतं पहिलं, त्याच्यानंतर 10,000 आणि 5,000 5,000. मात्र रामशेठ ठाकूर आलं आणि त्यांच्या नातवावर असलेला प्रेम, ही प्राईज मनी वाढवली. पहिल्या नंबरला असेल 30,000, दुसऱ्या नंबरला असेल 15,000, त्याच्यानंतर 5-5. म्हणजे हा प्रेम आहे क्रिकेटवरचा. आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटरना दिलेला हा प्रोत्साहन मात्र मैदानात नक्की दिसेल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या विकेट बॉलवर आली विकेट. ही मकरंद मस्करची ओळख आहे. करण पाटील, आपण यायचंय मंचावर. एक जबरदस्त खेळाडू काल ॲब्सेंट होता, मात्र संघ पराभूत झाला आणि तुला कुठेतरी मिस केलं. आता मात्र मकरंद मस्कर शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू डिफेंड केला, 1 धाव मिळाली आणि स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, धावसंख्या खर्च केली 1 आणि विकेट मात्र रणधीर भोईरचा प्राप्त केला. म्हणजे 1 धावावर 1 विकेट 3 चेंडूमध्ये. आतापर्यंत मकरंद मस्कर कंट्रोल करण्याचा प्रयत्न. समोर दादा भोईर. आता मात्र आपल्या भात्यातील कोणतं अस्त्र आणि शस्त्र काढणार ते मात्र बघावं मिळेल. मकरंद मस्कर, बॉल मात्र फुलटास दिला, टायमिंग चुकलाय, खोलवर चेंडू होता. अमित कडव चुकी करणार नाही, झेल घेतली आहे. आणि आता मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळतंय मकरंद मस्करचं. चौथ्या चेंडूवर आला महत्वाचा विकेट. दादा भोईर बॅक टू पॅव्हिलियन. बावीस नगरसेवक आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय, मात्र शरद आता ऑन स्ट्राईकला पाहतोय. मकरंद मस्कर 4 चेंडूमध्ये 2 विकेट, 1च धाव दिली आहे. काय गोलंदाजी करतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्याचं डिमोशन झालं होतं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये, स्वतःच्या ताकदीवर प्रमोशन केलं. आणि आता मात्र मोठा फटका शरदने दाखवलं, आकाश आणि आला षटकार. धावसंख्या 42.
44 सरासरी जर पाहिली तर रन रेटमध्ये भरणी करण्याचा प्रयत्न नक्की होत आहे, पण तो भरणी होत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये 44. आता मात्र शेवटचं स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हरसाठी आमंत्रित केलंय संघाच्या कर्णधाराने अमित कडवला. या पूर्ण विभागाचा खजिनदार अमित कडव पाहतोय. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत मकरंद आणि शंकूचं कौतुक केलं पाहिजे आणि 7 धावा शंकुनाथने खर्च केल्या. मकरंदने 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतले. मात्र निवृत्ती भोईर थोडंसं मागं ठरला. 28 धावा खर्च केल्या, 4 षटकार आणि 1 चौकार मात्र त्याच्या गोलंदाजीवर मारण्यात आला. शरद ऑन स्ट्राईक. आता मात्र चेंडू पिचच्या बाहेर पिच केला आणि हाला नो बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 45 आणि हा फ्री हिटचा बॉल असेल. स्ट्राईकला आहे शरद. ज्या शरदने ताकद दाखवली, जसा स्ट्राईकला गेला षटकार मारलं. कुठेतरी उमेश भोईरची कमतरता इथे भासतीये. उमेश भोईर जर सज्ज असता आज भीमाशंकरला चालत गेलाय. पुन्हा मोठा फटका. शरद भोईर ऑन फायर. शरद उलवेकर ऑन फायर. लाईफ मध्ये कधी खेळला नाही आणि जेव्हा संधी मिळते त्याचं सोनं कसं करायचं हे शरद उलवेकर दाखवतोय. आला हा त्याच्या बॅट मधून षटकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटवर कनेक्ट होत नाही. अचूक टप्पा, कमबॅक आहे अमित कडवचं. त्याचबरोबर आपण पाहतोय आशिष कडू या सामन्याचा आनंद घेत असताना. सेंट जोसेफ पासून लिडरशिप सुरू झाली होती, आता भारतीय जनता पार्टीसाठी आता लिडरशिप करतायत ते आशिष कडू. आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना. आता मात्र निलेश थांबणार नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र निवृत्ती भोईर चुकी करणार नाही. निलेश बघा आपण बॅट्समन रवी उलवेकरला पाहतोय. चांगले गायक आहेत आणि क्रिकेटमध्ये मी कित्येक वर्ष खिडूपाडा संघाविरुद्ध खेळत असेल, प्रत्येक मॅचला हजर असणार आहे. रवी उलवेकरला पाहतोय फलंदाजीसाठी. एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत, कारण ही क्रिकेट स्पिरिट आहे. जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करेल, कारण जुना तो नक्की सोना. बघा स्ट्राईक घेतली, ही सिनियर खेळाडूंची ओळख आहे. आता नवीन मुलांना हे माहीत नाही स्ट्राईक कशी घ्यायची. मोठा फटका मारता प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूचा अंत झालाय. आता मात्र शेवटचा चेंडू. रवी उलवेकर कडून जर षटकार आला तर दादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि राजेश कातारा साहेब यांच्याकडून 2000चं पारितोषिक. जर या बॉलला षटकार आला तर टोटल 2500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. यश सुभाष भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता मात्र वाईट चेंडू. स्ट्राईक रोटेट झाली. शरद उलवेकर आता स्ट्राईकला गेलाय आणि वाईड 1+1 आणि या 1+1 धावसंख्या धावफलकावर पाहतोय 54. आणि आता काय घडतंय, 2 धावा वाढल्या, कारण रवीचं कहर इथे पाहायला मिळालं. तरी बॅट फिरवतोय एवढ्या वर्षानंतर, मानलं पाहिजे. मात्र शरद उलवेकर जो आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, 12 धावांवर खेळतोय, 2 षटकार लगावलेत, तो शरद ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू. अमित कडव समोर आपण फलंदाज पाहतोय शरद उलवेकर. खिडूपाडा संघाचा विचार केला आतापर्यंत 54 धावसंख्याला. शेवटचा चेंडू अमित कडव समोर फलंदाज शरद. आला षटकार. शरद उलवेकर ऑन फायर. बिल्डिंग
ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राजेश शेठ काठारा आणि ये सुभाष भोईर टेंबोडे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्प दिनेशदादा खानावकर. आताच आमच्या समवेत आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांच्या उपस्थितीत शुभास्ते जे खारघरमध्ये कार्यक्रम खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपाच्या कार्यक्रमांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तिथे आम्ही निवेदकाच्या भूमिकेत होतो आणि दिनेशदादा मात्र मान्यवरांच्या भूमिकेत होते तिथे. यानंतर आशिष कडू आशिष आपला सन्मानित केला जाईल. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे युवा अध्यक्ष आहेत आशिष कडू अर्थात राजू कडू यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते उत्तर मंडळाचे अध्यक्ष, त्यांचा सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर प्रसाद खानावकर, प्रसादचे बंधू आहेत, या प्रथमेश आपला सन्मानित केलं जाईल. प्रथमेशचा येतो जे सन्मान. हॅलो, या स्पर्धेचे आपले ऑर्गनायझर ए सुभाष भोईर यांच्या शुभास्ते ते केलं जात आहे. चला, पालेश्वरी आणि पडके क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करणार आहोत. चिर प्रतिद्वंदी आहेत बघा, एकमेकांचे मित्र आहेत. सेल लागतील आता. हॅलो, चला, दिनेशदादा खानावकर यांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होत आहे. संगनायक इथे आपण पाहतो रुपेश उलवेकर, त्याचबरोबर लहू भोईर, शांत स्वभावाचे क्रिकेटर. लहू म्हणजे शांत स्वभाव. चला दिनेशदादा बघा, सेकंड राऊंडचा सामना आहे. सेकंड राऊंड इज गोइंग टू गेट सेल आणि विनिंग क्रिकेट टीम विल बी इंटर द थर्ड राउंड. तीसरे दौर में प्रवेश करेगी ना यहाँ पर जीतने वाली क्रिकेट टीम. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बद्दल. चला इमिजिएटली दिनेशदादा खानावकर प्लीज कॉल दी टॉस. या उत्तम मस्कर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर मकरन आपले मनपूर्वक स्वागत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने. नाणेफेक रुपेश, निर्णय देऊ आम्ही, पण टॉस जिंकल्यावर बरीच खुशी झाली आम्हाला. पाकिस्तान टीमच्या समोर खेळायचं आम्हाला, आम्ही इंडियावाले. चला, त्यांनी सांगितलेलं लढत अतिशय रंगतदार होईल, संघर्ष बघायला मिळेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बोलूया. आमचे मित्र प्रीतम आहे जोडलेले. धन्यवाद महागुरु. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला आणि सुरुवात मात्र झाली 6 धावांनी. निवृत्ती भोईर जरी मार खाल्ला असेल मात्र कमबॅक नक्की करेल. दादा भोईर याचा अचूक टप्पा समजू शकला नाही आणि 1 धाव मिळाली. 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7. आता मात्र आपण विचार केलं तर दादा भोईरचा चांगला कमबॅक आणि पहिला निवृत्तीने जो कनेक्ट केलेला चेंडू अतिशय चांगला. म्हणजे खेळामधील दोन्ही भाग. यश सुभाष भोईर, सुभाष सर भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकार असो किंवा चौकार, प्रत्येक षटकारास आणि चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक असेल. कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग साधलंय. चौकार मिळाला, 4 धाव आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11. आणि आता मात्र कोणतीही हॅट्रिक झाली तर 1000चं पारितोषिक यश सुभाष भोईर आणि सुभाष सर भोईर यांच्या माध्यमातून असेल. षटकार असो, चौकार असो किंवा विकेट हॅट्रिक असो, 1000चं पारितोषिक पूर्ण स्पर्धेमध्ये असेल. कनेक्शन प्रॉपर आहे. भाईने मात्र प्रयत्न चांगला केला. चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. थोडा स्लिप झाला, नाहीतर परफेक्ट पोचला होता. आला हा चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15.
क्रिकेटमध्ये एक रूल आहे, जर तुम्ही बॅटचं ॲक्शन नाही केलं तर तुम्ही रन घेऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे क्रिकेटिंग रूल आहे. शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावसंख्या 15 खर्च केली. दादा भोईरने पहिला बॉलला षटकार आला, त्याच्यानंतर चौकार, 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर दादा भोईरचं कमबॅकही पाहायला मिळालं. आता मात्र शेवटचा चेंडू. समोर फलंदाज आपण पाहतो शंकुनाथ गडगेला. शंकुनाथ गडगे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न केला होता, गॅप शोधली की नाही, एक धाव तर मिळाली. गोटीराम तिथे सज्ज, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि मात्र 2च धावाने समाधान मानतोय. धावसंख्या 17 आणि आता मात्र समीकरण बदललंय. जो टार्गेट 61 धावांचा आपण पाहिलं होतं तो आता कुठेतरी चेंज होणार. धावसंख्या 17 आल्या, आता राहिल्या 44. 18 चेंडू, 44 धावांची गरज. पण महत्वाच्या अस्त्र दादा भोईरवर हाणामारी केली आणि त्या हाणामारीमध्ये दादा भोईरने खर्च केले 17 धावा. त्याच्यामध्ये मिस फिल्डिंगचा जरी भाईकडून एक चौकार गेला असेल पण त्याला तोही काही करू शकत नाही, कारण ग्राउंड थोडा आउटफील्ड खराब असल्या कारणाने तो चौकार मिळाला. अठरा चेंडू, 44 धावांची गरज आहे. समीकरण आता मात्र मनोहरला आपण पाहतोय ऑन अ बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू पुल केलाय टुवर्ड्स द लेग साइड. आपण पाहिलं, एक धाव तर मिळाली, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. शंकूचा कॉल आहे डेंजर एंडला. आपण पाहतो निवृत्तीला. त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स काय म्हणावी, कारण रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये टेक्निकल रनिंग कशी असावी ही पी.टी. उषा यांच्याकडून त्यांनी नक्की ती ट्रेनिंग घेतलेली आहे. इंडियासाठी जो ॲथलीट म्हणून आहे तो आपण फलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. निवृत्ती भोईरला आज पोलीसमध्ये कार्यरत आहे. फक्त स्पोर्ट्स कोट्यामधून म्हणजे स्पोर्ट्समधून तुमचं भविष्य घडू शकतं हे आपण ऑन द स्ट्राईक पाहतोय. निवृत्ती भोईरला पुन्हा त्याच दिशेने पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली, एकाला 2 मध्ये. आता मात्र गोटीराम तिथे सज्ज, 2 धावामध्ये समाधान मानतो. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21. 2 चेंडूमध्ये मनोहरने मात्र खर्च केला 4 धावा. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, कनेक्शन प्रॉपर करता आलं नाही, जरी टायमिंग साधता आलं नाही, मात्र 2-2 धावा काढून आपल्या संघाची वाटचाल मात्र पुढे करतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 16 चेंडू, 40 धावांची गरज. बरोबर ना? चांगला चेंडू, अचूक चेंडू. या मनोहरला जर आपण पाहिलं ना तर याची ओळख आहे. कित्येक वर्ष गोलंदाजी करत होते. त्या काळामध्ये याच्या गोलंदाजीचा वेग अशोक उलवेकर सारखा होता आणि तोच वेग दाखवत असताना चांगलं कनेक्शन. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नकार दिला. एकच धावमध्ये समाधान मांडलं. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22. थोडंसं इक्वेशन बदलत चाललंय. आता मात्र 14 चेंडू, 39 धावांची गरज आहे आणि कंट्रोल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्की करतोय. मात्र 2 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टुवर्ड्स द लेग साइड. वारंवार लेगला बॉल टाकतोय. शॉर्ट ऑफ लेंथला कनेक्ट केलं, षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28. आता मात्र 13 चेंडू, 33 धावांची गरज. 33 नीडेड इन 13 बॉल्स. चेंडू वाईड दर्शवला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहतोय 29 आणि आता मात्र 13 चेंडू, 32 धावांची गरज. या वाईडमुळे अजून एक बॉल टाकावा लागेल मनोहरला आणि मनोहरने फलंदाजी करत असताना जरी कॉन्ट्रीब्यूट केलं नाही पण आतापर्यंत एकच मोठा फटका खालाय. मात्र इथून हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल, कारण शेवटच्या 12 बॉलमध्ये काय समीकरण असेल हे पाहायला नक्की मिळेल. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. वेग होता आणि वेगाला कळू शकला नाही, समजू शकला नाही. थोडा अचूक टप्पा आपण म्हणता येईल. चेंडू खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, ती म्हणजे 29. समीकरण 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. फक्त 12 धावा खर्च केल्या. बराच काळानंतर गोलंदाजी करत असताना मनोहरची ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
समीकरण आहे 12 चेंडू 32 धावांची गरज. सरासरी रिक्वायर रन रेट जर म्हणता येईल तर 16चं रिक्वायर रन रेट आहे. रणधीर भोईर आणि बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स आहे, बॉलला स्लो केलं, बोटं फिरवली, टप्पा अचूक ठेवला, बॅट्समनची बॅट आधी फिरली आणि बॉल हलवारपणे एकदम सॉफ्ट हँडेड दादा भोईरच्या ग्लोव्जमध्ये गेली, आपण पाहिलं. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. मनोहर झेल घेईल का? आणि आतापर्यंत मनोहरने पोचू शकला नाही आणि एकच धाव मिळाली आणि 2 चेंडूच्या सामर्थ्यात धाव संख्या आपण पाहतोय 30. आता समीकरण उरलंय 10 चेंडू 31 धावांची गरज. तिसरा चेंडू रणधीर भोईर कनेक्ट करायचा प्रयत्न, टायमिंग साधू. पाले संघाचे 5 खेळाडू, पडग्याचे 6 खेळाडू. जर तुमची परमिशन असेल तर 11 करून आम्ही दोन्ही संघ खेळू शकतो. 11 झाले? आमचं 5च लागतात, 5 मध्ये जिंकतो आम्ही. चला, मॅच इज ऑन. समीकरण बदललं. 6 चेंडू 18 धावांची गरज. निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे फाईट घेतोय. निलेश भोईर आणि बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू, आता मात्र लेग साईडच्या दिशेने बॉल फेकलाच, वाईड आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. समीकरण बदललंय. 1+1 ने 6 चेंडू 16 धावांची गरज. निलेश भोईर गोलंदाजी करत असताना समोर शंकुनाथ गडगेला आपण पाहतोय. गोलंदाजी करतोय निलेश भोईर. समोर शंकुनाथ गडगे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठे फटके आतापर्यंत मारलेले आहेत, मात्र पुन्हा
आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अंपायर सँडी पालकर यांच्या माध्यमातून वाईट दर्शवलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या मात्र चेंज झाली आहे. 6 चेंडू 15, एकही बॉल फेकला नाही, 3 धावा खर्च केल्या. आता 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. जीन्स मुले नक्की जमत नसेल, क्रिकेटच्या रूल्समध्ये ट्रॅक का गरजेची आहे आता मात्र निलेश भोईर यांना समजत असेल. चांगला चेंडू, कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग साधलाय, आला षटकार. या षटकाराने आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. या पहिल्या बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि आता मात्र 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. मकरंद मस्कर जिंकल्यानंतर तुमचा तो हात हलवायची जी स्टाईल आहे ती नक्की बघायला मिळेल. मकरंद मस्कर तुमचं मॅच जिंकल्यानंतर हात हलवायची ती स्टाईल आहे ती झालीच पाहिजे, कारण तुमचा तो आयकॉनिक स्टाईल आहे. पुन्हा मोठा फटका आला, आला षटकार. आता मात्र कमबॅक. ही जोडी का महत्वाची आमच्यासाठी हे टेंबोडे संघाने दाखवली आहे. ओपनिंग जोडीने चांगली फलंदाजी केली आहे. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या समीकरण बदललंय. 4 चेंडू 3 धावांची गरज. निलेश भोईर याने पहिल्या बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर आलेला हा षटकार. आणि आता मात्र टेंबोडे संघ, संतोष शेठ भोईर हे मात्र खुश होताना आपण दिसतोय. आणि बक्षीस मात्र 2000चं पारितोषिक जिंकतील की काय. आणि आता मात्र पुन्हा वाईड असावा. एक तर मिळाली, 2 धावा, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावाने अंपायर वाईड, मॅच विन. तर सर्व संघ जे हरला असेल त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आणि आल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही प्रत्येक संघाला मी विनंती करेन, जेव्हा जात असताना सुभाष शेठ भोईर आणि त्याच्यानंतर संतोष शेठ भोईर यांना नक्की हात मिळवा, कारण विनामूल्य ही स्पर्धा आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण सर्वांनी मिळून. आता मात्र मॅच रंगेल. पडगे वर्सेस पाले बुद्रुक, इंडिया वर्सेस पाकिस्तान. पडगे इंडिया, पाकिस्तान पाले टीम. असतो ना पाणी घ्या. दोघांना टिकायचाच होता. या ठिकाणी टेंबोडे संघ विन झाला आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच शंकुनाथ गडगे. नऊ चेंडूमध्ये 27 धावा चेस केल्या त्या शंकुनाथ गडगे यांनी. आणि त्यांचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो कोणाला श्री सुभाष भोईर यांना मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमंत्रित करतो. अतिशय छान असा चेस केलाय ते टेंबोडे संघाने. मुख्यतः शंकुनाथ गडगे आज चांगला फॉर्म आहे, कारण पहिली जी शो मॅच होती त्या मॅचमध्ये सुद्धा शंकुनाथ गडगे यांनी 50 मारली होती आणि आपला एक नवीन या वर्षीचा रेकॉर्ड तयार केला होता. त्यासाठी त्याचे हार्दिक अभिनंदन. आणि अजून एक शंकुनाथ गडगे यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे की प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये बक्षीस होतं. यश सुभाष भोईर यांच्याकडून
ते त्यांनी स्वीकारावं. तसेच निवृत्ती भोईरनी सुद्धा एक षटकार मारलाय. त्यांनी 200 रुपये ठेवले स्वतःकडे. आणि तसेच मकरंद मस्कर यांनी महत्त्वपूर्ण 2 विकेट काढले. दादा भोईर आणि रणधीर भोईर ना, रणधीर भोईर एक चांगली बॉलिंगमध्ये कमबॅक म्हणता येईल मकरंद मस्कर यांचं. त्यांचं सुद्धा आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन आणि 400 रुपये बक्षीस देण्यात येते मकरंद मस्कर यांना. आणि तसेच टेंबुडे संघ पूर्ण टीम जिंकली तर त्या टीमसाठी श्री संतोष भोईर, यश सुभाष भोईर, संतोष भोईर यांच्याकडनं टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक पुकारलेलं होतं. ते पूर्ण टीमनी इथे यायचं आहे आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे.